नमस्कार मंडळी आनंद या मालिकेचा आजचा भाग खूप सुंदर दाखवलेला आहे। इकडे आनंदीला त्रास देणाऱ्या आणि तिला जबरदस्तीने कपडे घालून पाठवणाऱ्या शिल्पाला युगंधरने चांगलाच धडा शिकवलाय। तिला अशी काही शिक्षा दिली आहे की ती आयुष्यभर विसरणार नाहीये। तर मंडळी, ज्या क्षणी युगंधरला कळतं की या सगळ्या कपटी कारस्थानामागे या शिल्पाचा हात होता, तेव्हा मात्र युगंधरने आता सगळ्या मीडियासमोर आनंदीला निंबाळकरांची सून आणि स्वतःची बायको म्हणून सगळ्या लोकांसमोर मान सन्मान दिलेला आहे। आनंदीला तिचे सगळे हक्क, तिचं हक्काचं स्थान सगळं काही मिळून दिलंय। आणि त्यानंतर युगंधरने जे काही शिल्पासोबत केलंय, तिला फोन करून असं खडसावलंय आणि जी काही शिक्षा दिली ना, ती मंडळी खरंच खूप बघण्यासारखी आहे। तर मंडळी, आजचा भाग ना खूप छान आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असे चॅनल रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, इकडे असं दाखवलंय की आनंदी इकडे खूप अवघडलेली आहे आणि युगंधर सगळ्यांसमोर सांगत असतो की मला माझ्या बायकोचा अभिमान आहे। तिने आपली परंपरा, आपली संस्कृती अजिबात तोडलेली नाही आहे। मला माहिती आहे काही मजबुरीमुळे, काही कारणांमुळे तिने अशी कपडे घालून आलेली आहे, पण याचा अर्थ असा होत नाही आहे की एखादी स्त्री तिच्या कपड्यांवरून तिला जज केलं जाऊ शकतं। इथे आल्यानंतर तुम्ही तिची कापडं बघितलीत, पण तिचे संस्कार नाही बघितलेत, तिने जपलेल्या आपल्या परंपरा नाही बघितल्यात। आणि मंडळी, या सगळ्यांसमोर आता युगंधर म्हणतो की जर हे एवढं सगळं असेल, माझ्या बायकोला इथे मान सन्मान मिळणार नसेल, तर मला हा पुरस्कार घ्यायचा नाही आहे। माझ्या प्रतिष्ठेपुढे, माझ्या बायकोच्या इज्जतीपुढे मला हा पुरस्कार काहीच नाही आहे। आणि मंडळी, आता ह्या सगळ्या मीडियासमोर युगंधरने हा पुरस्कार घेण्यासाठी सरळ सरळ नकार दिलेला आहे। मंडळी, युगंधरचा हा एवढा निर्णय ऐकून ह्या विद्याधरचे डोळे पांढरफट्ट पडलेत। आनंदीला सुद्धा मोठा धक्का बसलाय। युगंधर साहेबांनी एवढं सगळं सावरून घेतलं आणि अख्ख्या मीडियासमोर, एवढ्या सगळ्यांसमोर एवढा मोठा पुरस्कार घेण्यासाठी नकार दिला। खरंच आनंदीचं मन अगदी भारावून गेलेलं असतं। आणि युगंधर म्हणतो की चल आनंदी, आणि आता तो तिला घेऊन जाणार असतो, तर मंडळी इकडे दाखवलंय माई ज्या आहेत त्या शिल्पाला म्हणतात की शिल्पा, पाहिलंस का, अगं आनंदीला खाली पाडण्यासाठी, सगळ्या समाजासमोर तिची मान खाली घालण्यासाठी किती काही कटकारस्थानं केलीस ग तू, पण त्या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही आहे। बघितलंस ना युगंधरने काय केलं ते? आम्हाला युगंधरकडून हीच अपेक्षा होती। मला खात्री होती युगंधर हे सगळं काही सांभाळून घेईल आणि आनंदीला सुद्धा सावरून घेईल। बघितलंस युगंधरने काय केलं? सगळ्या समाजासमोर, मीडियासमोर त्यांनी स्वतःच्या बायकोला कसं सांभाळून घेतलं, सावरून घेतलंय ते। आणि खरंच हेच प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं आणि युगंधरने ते अगदी बरोबर केलंय। तू तिला एवढा धाक दिलास, एवढं धमकावलंस आणि जबरदस्तीने ही अशी कपडे घालायला लावलीस, काय मिळवलंस तू हे सगळं करून? तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं युगंधरने आनंदीचा हात धरलाय आणि आनंदीला आता तो घेऊन चाललेला असतो। तेवढ्यातच त्याचे जे मेन अधिकारी जे आहेत त्यांनी आवाज दिले आणि म्हणतात की थांबा युगंधर साहेब, थांबा, तुम्ही असा कार्यक्रम सोडून जाऊ नका। खरं तर ह्या पुरस्काराचे खरे मानकरी तुम्हीच आहात आणि तुमचाच तो अधिकार आहे। आज खरं तुम्ही सगळ्यांचं मन जिंकलत। आज तुम्ही दाखवून दिलत की कोणाचेही संस्कार, संस्कृती ही कोणाच्याही कपड्यांवरून जज केली जाऊ शकत नाही आहे। खरंच तुमच्या मिसेसने त्यांच्यावरती काहीतरी मजबुरी असेल म्हणून त्यांनी हे असे कपडे घातले असतील, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची संस्कृती सोडली नाही आहे। आम्ही सगळ्यांनी कपडे बघितले, पण त्यांनी जी संस्कृती जपली आहे, गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे, पायात जोडवी घातलेत, खरंच आमचं या सगळ्यांकडे लक्षच नाही गेलं। पण तुम्ही म्हणालात ना मालक साहेब, ते अगदी बरोबर आहे। माणसांच्या कपड्यांवरून माणसाला जज केलं जाऊ शकत नाही आहे, तर माणसांच्या विचारावरून। तुम्ही आज समाजासमोर जे काही विचार मांडले आहेत, अगदी ठामपणे स्वतःच्या बायकोच्या बाजूने उभा राहिलात, तिला सांभाळून घेतलं, तिला मान सन्मान मिळवून दिलात। खरंच प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक बायकोच्या मागे असंच ठामपणे उभं राहायला असायला हवं। हीच खरी आपली संस्कृती आणि हेच खरे आपले संस्कार आहेत। आणि मंडळी, खरंच युगंधरने जे काही सगळ्यांसमोर बोललंय ते खरंच सगळ्यांनाच पटलंय आणि सगळेजण आता युगंधर आणि आनंदीचं टाळा वाजून कौतुक करत असतात आणि म्हणतात की खरंच मालक साहेब, जिंकलत तुम्ही आणि खरं तर आजच्या पुरस्काराचे खरे हकदार तुम्हीच आहात। त्यामुळे आजचा हा पुरस्कार न स्वीकारता तुम्ही जाऊ नका। आणि मंडळी, खरंच युगंधर आणि आनंदी दोघंसुद्धा आता हा पुरस्कार घेण्यासाठी थांबलेले आहेत। तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की माई म्हणतात की शिल्पा, खरं सांगू, एवढं मोठं कटकारस्थान केलंस आणि तिला खरंच एवढा त्रास दिलात, पण त्या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही आहेस। तुला माहिती आहे का, आज तू सगळ्यांसमोर हरली आहेस तू। आणि आनंदी आज तिच्या साधेपणाने, तिच्या सच्चेपणाने, तिच्या प्रामाणिकपणाने आज ती जिंकली आहे। बघितलंस या सगळ्याचा काय परिणाम झाला तो? अगं, ह्या सगळ्यामध्ये तू काय केलंस माहिती आहे का? स्वतःचीच हार मानून घेतलीस सगळ्या समाजासमोर आणि खरं तर युगंधरसमोर।
त्याच्या नजरेतून तू आज पूर्णपणे खाली पडलेस हे लक्षात ठेव. युगंधरला ज्या क्षणी कळेल ना की हा सगळा कट तुझा होता, कळेल म्हणजे युगंधरला केव्हाच कळलं असणार आहे. कारण त्याला माहिती आहे आनंदी स्वतःहून असे कपडे कधीच घालून जाणार नाही आहे. आणि जेव्हा आता युगंधरला कळेल तेव्हा त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय प्रतिमा निर्माण होईल, तुझ्यावरचा सगळा विश्वास त्याचा उडून गेलेला असेल आणि ह्या सगळ्याचे काय परिणाम होतील ना हे लक्षात ठेव. मंडळी आता खरंच माई जेव्हा असं म्हणतात ना, ही शिल्पा आता पूर्णपणे घाबरली आहे. युगंधरला लगेचच कळणार की हे सगळं मी केलं आहे आणि ह्याचा आता परिणाम खूप वाईट होणार आहेत. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की आरती आणि पृथ्वी दोघंसुद्धा मीटिंगसाठी आलेले असतात आणि त्यांची मीटिंग्स सुरू असते. मीटिंग चालू असताना त्यांचे जे कस्टमर आहेत ते आरतीचं खूप कौतुक करत असतात. कारण तिने ज्या काही डिझाईन्स बनवलेल्या असतात ना, अप्रतिम असतात. आता ते पृथ्वीला म्हणतात की सर तुम्ही यांच्या मॅडमची ओळख नाही दिलीत करून आम्हाला, ह्या डिझायनर आहेत ना. त्यावर पृथ्वी म्हणतो की हो, आमच्या निंबाळकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या त्या डिझायनर आहेत. त्यावर तो म्हणतो की हो, त्यांच्या डिझाईन्स पाहिले ना, अप्रतिम डिझाईन्स आहेत. म्हणजे त्या दिसायला जितक्या सुंदर आणि गॉर्जियस आहेत तशाच त्यांच्या डिझाईन्ससुद्धा आहेत. आरती लगेच त्याला म्हणते की पाहिलंच ना, माझ्या कामाचं सगळ्या लोकांना कौतुक आहे, पण तुला तुला मात्र नाही आहे. बघितलंस मला बाहेर किती किंमत मिळते ती. आणि ह्या दोघांची कुजबूज सुरू असते आणि तो माणूस आहे ना आरतीकडे ना खरं तर बघत असतो. आरतीवर तो खरं तर इम्प्रेस झाला आहे असं दाखवलं आहे. आणि सतत तो आरतीला म्हणत असतो की मॅडम खरंच खूप छान डिझाईन बनवल्यात. तुम्हाला सांगू का, ह्या डिझाईन सगळ्यात पहिल्या बघितल्या ना, अगदी परिपूर्ण अशा डिझाईन बनवणारा माणूस हा खडूसच असू शकतो. म्हणजे काय ना, कामावर खूप जास्त कॉन्सन्ट्रेट आणि काम काम करणारेच लोक आहेत ना, अशा सुंदर डिझाईन्स बनवू शकतात असं मला वाटलं होतं. पण खरं सांगू का, तुमच्याकडे बघून असं कळतंय की नाही, तुम्ही खूप किती मनमिळावू आहात आणि किती ओपन माइंडेड आहात. खरंच खूप छान वाटलं तुमच्याकडे बघून. आणि तुमच्या डिझाईनसुद्धा खरंच खूप सुंदर आहेत, अगदी तुमच्यासारख्याच. आता हा सतत सतत आरतीचं कौतुक करत असतो आणि आरती म्हणते की खरंच थँक्यू सो मच हां. आणि हे सगळं बघून पृथ्वीला खूप जलसी होत असते, कारण तो माणूस सतत आरतीचं कौतुक करतोय आणि त्याला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. तो त्याच्याकडे रागारागाने बघत असतो आणि मंडळी तेवढ्यात ते दोघं जण म्हणतात की मॅडम तुमच्या डिझाईन्स बघून आहे ना, मी तुम्हाला त्यांनी आहे ना ॲक्च्युली 10,000ची कसली तरी ऑर्डर दिली आहे. म्हणजे एवढं मोठं प्रोडक्ट त्यांना ऑर्डर केलेलं आहे आणि खरं तर पृथ्वीसाठी हे सरप्रायझिंग असतं. आता आरती ही पृथ्वीकडे बघत बसते आणि पृथ्वी विचार करत असतो की एवढी मोठी ऑर्डर एकाच वेळेला. आणि तो आरतीकडे सुद्धा पाहतो. तो माणूस म्हणतो की काय झालं सर, तुम्हाला तुमचा विश्वास बसत नाही का ह्या गोष्टीवरती? अहो खरंच तुम्हाला मी एवढी मोठी ऑर्डर देतोय. चालेल म्हणजे झेपेल ना तुम्हाला? तुमच्याने होईल ना एवढं मोठं काम? पृथ्वी म्हणतो की "हो, नो डाऊट काहीच हरकत नाही आहे. होऊन जाईल, काही म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे." आता मंडळी हा माणूस आहे ना पुन्हा आता आरतीकडे बघत असतो आणि तो म्हणत असतो की "मॅडम मी काय म्हणतो, तुमच्याकडे अजून काही डिझाईन्स असतील किंवा तुमचे काही डिझाईन्सचे प्लॅनिंग्स असतील तर तुम्ही मला आत्ताही सांगू शकता. आपण त्याच्यावरतीही काम करू शकतो." आरती म्हणते की "का नाही? काहीच हरकत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे या, आपण दोघं जण मिळून आपण त्या डिझाईन्सवरती काम करूया." आणि मंडळी पृथ्वी आता पुन्हा तिच्याकडे रागाने बघतो आणि त्याला असं झालेलं असतं की बापरे, माझ्यापेक्षा ना हिचंच जास्त कौतुक चाललंय इथे. आणि मंडळी आता पृथ्वीला तिथून उठावं लागतं, कारण आरतीच्या शेजारी आता तो माणूस जाऊन बसतो आणि पृथ्वीला साईडला जाऊन बसावं लागतं. आणि हे दोघं जण छान आता एकमेकांशी बोलत असतात. आरती त्यांना काही गोष्टी दाखवत असते. तो माणूस तिच्याकडे बघत बसलेला असतो आणि ते दोघं जण एकमेकांना छान टाळ्या देत असतात. म्हणजे खूप फ्रेंडली झालेले असतात दोघंसुद्धा. आणि पृथ्वी त्यांच्याकडे रागारागाने पाहते बरं का. खूप भारी सीन दाखवलाय. तर मंडळी इकडे आता असं दाखवलंय की आनंदी आणि ह्या युगंधरला दोघांना पुरस्कार मिळणार हे तर जाहीर झालंय. पण आनंदी बिचारी अजूनही तिथे अवघडल्यासारखीच असते आणि ती नाही का स्वतःचे खांदेवर आहेत ना लपवण्याचा प्रयत्न करते. आणि युगंधरने हे सगळं बघितलंय. त्याला कळतं की आनंदी कम्फर्टेबल नाही आहे, तिला खूप अवघडल्यासारखं होतंय. आणि तो आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की एवढ्या कपड्यांमध्ये अवघडल्यासारखं होतंय तर कशाला ही कापडं घातलीत तुम्ही? आनंदी बिचारी काहीच बोलत नाही आहे. युगंधर म्हणतो की मी काय म्हणतोय, तुम्हाला ही कापडं जर नाही आवडली होती तर का घातलीत तुम्ही ही कापडं? आणि मंडळी आता युगंधरला चांगलंच कळलंय की म्हणजे हे सगळं आनंदीने स्वतः केलं नाही आहे. तिच्याकडून हे जबरदस्तीने करून घेतलं गेलं आहे. युगंधर आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की कोणी सांगितलं तुला हे करायला? बोल आनंदी. पण आनंदी तरीसुद्धा काहीच बोलत नाही आहे. ती अवघडल्यासारखीच असते आणि युगंधर तिथून निघून चाललेला असतो. पण त्याला जाणवतं की ती खूप अनकम्फर्टेबल आहे आणि पटकन तो स्वतःच्या खांद्यावरची ती शॉल जे असतं त्याच्या खांद्यावर ते घेतो आणि आनंदीच्या खांद्यावर ठेवतो. आनंदीला खरंच खूप छान वाटतं ह्या सगळ्यामुळे. आणि तो आनंदीला म्हणतो की "हे बघ, तू इथे जरा बसते का? इथे खुर्ची आहे, इथे बसून घे. मी जरा येतो, माझं 2 मिनिटं काम आहे." असं म्हणून आता आनंदी बिचारी तिथे उभी असते आणि माई म्हणतात की "आनंदी एक काम कर बाळा, तिथे तुझ्या 4 पावलं पुढे ना एक खुर्ची आहे. 4 पावलं सरळ पुढे चालत जा आणि त्या खुर्चीवर जाऊन बस."
मंडळी आता युगंधर तिथून निघून गेलाय आणि युगंधरला जाता जाता हे आठवतं की त्याने शिल्पाला सांगितलं होतं की आनंदीला नऊवारी छान साडी आणि चांगले घरातले दागिने घाल आणि दागिने घालून पाठव. आता हे त्याने फक्त शिल्पालाच सांगितलं होतं आणि तरीसुद्धा आनंदी ह्या कपड्यांमध्ये आली आहे, ती एवढी अवघडल्यासारखी आहे. म्हणजे हे सगळं काही शिल्पाचं कारस्थान आहे, हे मालक साहेबांना अगदी बरोबर कळलं आहे. तर मंडळी माईने आता सांगितलं की बाळा इथे येऊन बस 4 पावलं पुढे, तिथे समोर खुर्ची आहे आणि आनंदी तशीच समोर जाते आणि खुर्चीवर बसते. माई म्हणतात की आनंदी बाळा, तुला जर विचारत होता मालक आपलं युगंधर विचारत होता की तर तू त्याला का नाही खरं खरं सांगितलंस की हे सगळं शिल्पाने केलं, तिने जबरदस्तीने हे सगळे कपडे घालायला लावले. आनंदी म्हणते की माई, मी जर त्यांना सांगितलं असतं, मालक साहेबांचा ताईंवर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे आणि माझ्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असता, गैरसमज निर्माण झाला असता आणि मला ते नको होतं. मालक साहेबांचा पूर्ण विश्वासच सोडून गेला असता ताईसाहेबांवरचा आणि हेच मला नाही करायचं होतं. माई म्हणतात, "अगं आनंदी, पण किती दिवस अशी तू साधी बनून राहणार आहेस आणि किती दिवस हा त्रास सहन करून घेणार आहेस?" आनंदी म्हणते, की नाही माई, मी नाही सांगू शकत मालक साहेबांना. माझ्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं, दुरावा झालेला मला नाही चालणार आहे." तर मंडळी आता हा विद्याधर तिथे साईटला बसलेला असतो आणि म्हणतो, की हे काय होऊन बसलं? काय करायला गेलो आणि काय झालं? आता नाही या, आता असा धमाका करेन ना, की हा युगंधर आणि ही आनंदी कायमचं लक्षात ठेवेल. तर मंडळी आता ह्या सगळ्यामध्ये पुरस्कार घेताना हा विद्याधर काय करणार आहे, काय देव जाणे. इकडे आता असं दाखवलं की शिल्पा प्रचंड रागराग करत असते, कारण सगळ्या गोष्टी तिच्या मनाविरुद्ध झालेल्या असतात. म्हणजे तिने जसं ठरवलं होतं तसं काहीच झालेलं नाही आहे. तिला वाटलं होतं की आनंदी अशा कपड्यांमध्ये तिथे गेली म्हटल्यानंतर युगंधरचा अपमान होईल आणि तो तिला हाकलून देईल, पण असं काहीही घडलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे ती आता तिथे फेऱ्या मारत असते आणि तिच्यासोबत धनश्री असते. तेवढा तिथे युगंधरचा फोन आला आहे. धनश्री फोन उचलते आणि म्हणते की युगंधर दादांचा फोन आहे आणि आता हा तो फोन शिल्पाने उचलला आहे. आता फोन उचलल्या युगंधर शिल्पाला विचारतो, "आनंदीला ही कापडं घालून का पाठवली? आनंदीला ही कापडं घालून कुणी पाठवली? तूच पाठवली ना? मी तुला काय सांगितलं होतं की आनंदीला चांगली नऊवारी साडी आणि दागदागिने घालून पाठव. तू तिला ही कापडं घालून का पाठवलीस? तूच केलंस नाही हे समज. असे किडे तुझ्याच डोक्यात वळवळू शकतात. सांग, तूच केलंस नाही हे सगळं, का केलंस हे सगळं?" आता मंडळी हा युगंधर आहे ना फोन केल्या शिल्पाला जाब विचारत असतो. शिल्पा सुरुवातीला सगळं ऐकून घेते. युगंधर म्हणतो, "तुझी हिंमतच कशी झाली एवढं सगळं करण्याची? तुला माहीत होतं ना, की इथे हा मोठा एवढा इव्हेंट आहे, पुरस्कार होणार आहे आणि तरीसुद्धा हे समजा तू केलंसच कसं?" ती मुलगी जेव्हा गाडीतून खाली उतरली ना, तेव्हाच अगदी मेल्याहून मेल्यासारखी झाली होती सगळ्यांसमोर. तेव्हाच मी मला समजून चुकलं होतं, की हे समजा तूच केलं असणार आहेस. का केलंस ताई विचारतोय मी तुला, का केलं? बोल लवकर. का केलंस तू हे सगळं? शिल्पा म्हणते, की "हो, मीच केलं हे सगळं. मीच केलं कारण मला त्या मुलीला त्या इव्हेंटमध्ये अजिबात बघायचं नव्हतं. तिला मी बजावून सांगितलं होतं, की काही झालं तरी ह्या इव्हेंटला जायचं नाहीये. पण तरीसुद्धा तिला बायको म्हणून मिरवायची जास्त हौस होती. अजिबात ऐकली नाही ती माझं. म्हणून मी हे सगळं केलं. आणि युगंधर, तू विसरतोयस का? तुझ्या आयुष्यात बायकोचं स्थान हे फक्त समिधाचं आहे. ती माझ्या वहिनीची, समिधाची जागा घ्यायला बघतीये आणि ते मी अजिबात बघू शकणार नाहीये. आज जो तू काही आहेस, तो समिधा मुळे आहेस आणि आणि आत्ता ही मुलगी काय करते? समिधाची जागा घेण्याचा प्रयत्न करते. नाही, अजिबात नाही. हे मला सहनच होणार नाहीये आणि म्हणूनच त्या मुलीला सांगून सुद्धा ती मुलगी तिकडे इव्हेंटला जायला निघाली. मग मी काय करायला हवं होतं? सांग ना, काय करायला हवं होतं? आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. जेणेकरून मला असं वाटलं होतं, की ती मुलगी तिथे गेल्यानंतर तू तिला त्या सगळ्यांसमोर हाकलून देशील. पण तू काय केलंस? तिला सगळ्यांसमोर मान, सन्मान, बायकोचा मान दिलास. युगंधर म्हणतो, "अगं बस कर ताई, बस कर. अगं आनंदीने आपल्या घरासाठी आत्तापर्यंत काय काय केलं विसरलीस का? अगं स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने माझा, पृथ्वीचा जीव वाचवला. आमच्या दोघांमध्ये इतकी दरी निर्माण होती. एका छताखाली राहूनसुद्धा आम्ही बाप-लेक परक्यासारखे घरामध्ये वावरत होतो. अनोळखी माणसासारखे वावरत होतो. आमच्यातला दुरावा तिने दूर केला. आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न केला. एवढं समजा केल्यानंतरही तू तू हा विचार करतेस? तुझी हिंमतच कशी झाली गं एवढं सगळं करण्याची? आणि मी तुला किती वेळा सांगितलं, की माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. माझ्या आणि आनंदीमध्ये पडू नकोस. मी तुला किती वेळा सांगितलं, की माझ्या आयुष्यात माझ्या बायकोचं स्थान फक्त समिधाचं आहे आणि ते मी कोणाला दिलेलं नाही आहे आणि कधी देणारही नाही आहे. अगदी आनंदीलासुद्धा नाही. हे मी तुला 1000 वेळा ओरडून सांगितलेलं आहे आणि आनंदीसुद्धा समिधाची जागा घेण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही आहे. तरीसुद्धा तुला का कळत नाही आहे? का तू हे पुन्हा पुन्हा करतेस आणि तेच रडगाणं प्रत्येक वेळेला का गातेस? हे एकच कारण प्रत्येक वेळेला पुढं करून तू प्रत्येक वेळेला आनंदीला त्रास देत असतेस आणि ती मुलगी बिचारी काही न बोलता प्रत्येक वेळेला ती सहन करत असते. का करते हे सगळं एवढं तू?
त्यावर आता ही शिल्पा म्हणते की म्हणजे त्या चोमडीने तुझ्याशी तक्रार केली तर, चोमडेपणा केला तर. युगंधर म्हणतो तिने काही चोमडेपणा केलेला नाहीये, तिने काही तक्रार केलेली नाहीये माझ्याजवळ. उगाचच तू तिला दोष देऊ नकोस. तिच्या तोंडातून तिने एक शब्द सुद्धा काढला नाहीये. ज्या वेळेला ती त्या रेड कार्पेटवरती आली ना, त्या क्षणी ती मेल्याहून मेल्यासारखी झाली होती ग. तेव्हाच मला कळलं की ही ती स्वतःच्या मर्जीने हे कपडे घालून आलेली नाहीये. या कपडे घालण्यासाठी तूच तिला भरीस पाडलं असणार आहेस. मी तुला निघता निघता बजावून सांगितलं होतं की आनंदीला नऊवारी साडी आणि दागदागिने घाल, आणि तरीसुद्धा तू हे असं केलंस. ताई, ह्या सगळ्याची तुला शिक्षा, फार मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे. बस कर आता तिला त्रास देणं. बंद कर. प्रत्येक वेळेला दहशतीमध्ये, प्रत्येक वेळेला तिला धमकावून तिला पाठवत असतेस. आज ही तू तिला जी काही धमकावून पाठवलं होतंस ना, ती तुझी दहशत तिच्या डोळ्यामध्ये मला दिसत होती. बस झालं ताई. आता ह्या सगळ्याची तुला ना शिक्षा मिळायलाच हवी. आत्ताच्या आता तुझं गाठोडं गुंडाळ आणि आत्ताच्या आता आश्रमात राहायला निघून जा. तुला शिक्षा म्हणून पुढचे 8 दिवस तू आश्रमामध्ये राहणार आहेस. आता मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर शिल्पाला खूप मोठा धक्का बसलाय. ह्या दीड दमडीच्या मुलीसाठी हा मला आश्रमात पाठवणार आहे. आणि मंडळी, आता जो कोणता तरी आश्रम आहे जो युगंधरला माहिती आहे. युगंधर म्हणतो की पुढचे 8 दिवस शिक्षा म्हणून तुला त्या आश्रमामध्ये राहायचं आहे. आणि आता मी तुला जे काही सांगितलं ना, त्या सगळ्याचा विचार करायचा, त्याचा सगळ्याचा अभ्यास करायचा आणि ह्या सगळ्याचा पश्चाताप झाल्यानंतरच घरामध्ये परत यायचं. मंडळी, आता इथे ही जी शिल्पा आहे, तिच्या तोंडातून काही शब्दच निघत नाही आहे. धनश्री म्हणते, भाऊजी अहो, पण आता हा युगंधर धनश्रीला सुद्धा गप्प करतो आणि म्हणतो की माझा शब्द शेवटचा फायनल आहे. मी घरात येण्याआधी तू आश्रमात गेलेली पाहिजेस. मला तुझा हा चिडका आणि रागीट चेहरा अजिबात दिसायला नको आहे. मंडळी, आता हा युगंधर, शिल्पाला त्याने चांगलीच शिक्षा दिली आहे. तर आता इकडे त्याने फोन ठेवून दिला आहे. शिल्पासुद्धा रागारागाने आता निघून गेली आहे. तर इकडे आता असं दाखवलं की ह्यांचा इव्हेंट झालेला असतो आणि आता हा युगंधर आनंदीला म्हणत असतो की आपण जाऊया. तेवढ्यातच काही मीडियावाले तिथे लोक येतात आणि युगंधरला बरेच प्रश्न विचारत असतात आणि त्याने ते प्रश्न इंग्लिशमध्ये विचारलेत आणि युगंधरला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही आहेत. आणि मंडळी, हे सगळं काही आनंदीने ना खूप छान पद्धतीने सावरून घेतलेलं असतं आणि आनंदी स्वतः ज्या पद्धतीने इंग्लिश बोलत असते, युगंधरला खूप अभिमान वाटत असतो तिचा. खूप छान पद्धतीने तिने त्याला सांभाळून घेतलेलं असतं. तर इकडे आता दाखवले दोघंसुद्धा घरी चाललेले असतात आणि तेवढ्यात जाता जाता आनंदीचा पाय मुरगळतो आणि ती खाली पडणार असते. तेवढ्यात युगंधर तिला सगळ्यांसमोर सावरतो आणि मीडियाने आता त्या दोघांचे छान असे फोटो काढलेत आणि ते फोटो, त्या दोघांचेही फोटो छान व्हायरल झालेले आहेत. तर मंडळी, आता इकडे असं दाखवले की हा सगळा प्रकार आता खूप व्हायरल झालेला आहे. TV, मीडिया सगळीकडे दाखवला गेला आहे आणि हीच गोष्ट आता इकडे पृथ्वी जो आहे, पृथ्वीच्या समोर आनंदीचं आणि ह्या युगंधरचं नातं नव्याने समोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे. तर मंडळी, हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.